मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये आपण झटपट होणारी वांगे बटाट्याची रस्सा भाजी करूया। यासाठी एकदम काही त्याला मेहनत करावी लागत नाही। आपल्या घरच्या साहित्यात झटपट ही वांगे बटाट्याची रस्सा भाजी करूया। हे आपण टोमॅटो घेतले, कांदा घेतले, लसूण घेतले, शेंगदाणे भाजून घेतले, खोबरं पण भाजून घेतले, कोथिंबीर आहे, लाल मिरची पावडर आहे, हळद आहे, मीठ आहे आणि गरम मसाला आहे। हे वांगे बटाटे आपण चिरून ठेवले। आपण टोमॅटो टाकले, हे जाड चिरले कारण की मिक्सरमध्ये आपल्याला आपण वाटून घेणार आहे। हे कांदे टाकले, आपण 3 टोमॅटो आहे, लहान 2 कांदे आणि लसूण टाकूया। बघा आपण ह्याच्यात ना हे वाटण घेतले, त्याच्यात आपण कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, शेंगदाणे आणि खोबरं, शेंगदाणे आणि खोबरं आपण पहिले भाजून घेतलं होतं, हे आणि कोथिंबीर हे सगळं आपण वाटून घेतले। त्यामुळे आता आपण ते तेल तापत ठेवले, त्यात मी जिरे टाकले, हे आपण आता परतून घेऊया। ही झटपट होणारी, याला पहिले फक्त हे आता हा मसाला शिजण्याकरता वेळ लागेल, बाकी हा तेल सुटे तोपर्यंत आपण तेलात परतून घ्यायचा, म्हणजे भाजीला चव एकदम छान येते। आणि कच्चं वाटल्यामुळे आपल्याला थोडंसं याला परतायला वेळ लागेल। ह्या 5-10 मिनटं आपण तेलात परतून घ्यायचं। परतवल्यानंतर आपण सगळे मसाले टाकूया। हे आता आपण वांगे बटाटे कापून घेतले। आता आपण हे तेल, हा मसाला तो सगळा कच्चा टाकलेला आहे, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, शेंगदाणे पण भाजलेले आहे, खोबरं पण भाजून घेतले आणि कोथिंबीर, हे सगळं वाटून आपण घेतले आणि याला तेलात परतून घेऊया, म्हणजे हा कच्चेपणा जाईस्तोपर्यंत परतायचं। आपण याच्यावर आता झाकण ठेवूया, 2 मिनिटांनी मसाला शिजल्यावर काढूया। लाल मिरची टाकूया, हळद टाकूया आणि चवीप्रमाणे मीठ टाकूया। आता हे पण सगळं घालून घेऊया। हे आपण कच्चं वाटले असल्यामुळे आपल्याला हे जरा शिजवायला, कच्चेपणा जायला, ते तेल सुटे तोपर्यंत आपण याला परतून घेऊया। याला जास्त मेहनत नाही लागत या भाजीला, पण फार टेस्टी होते। ही चपातीसोबत, पराठ्यासोबत छान लागते। आपल्याला तेल सुट्टे, म्हणजे आपला मसाला आता शिजत आला, तो तेल सुटेस तोपर्यंत आपण तेलात तो मसाला परतून घ्यायचा, म्हणजे तो मसाला, कांदा, टोमॅटो ते शिजला जातो आणि भाजीला चव चांगली, ते कच्चं नाही राहत। मग आपण थोडा अजून 2 मिनिटं परतूया। बघा आता मसाल्याला चांगलं तेल सुटलं, आपला कच्चंपणा गेलं आहे त्या मसाल्याचं। आपण आता हे जे वांगे बटाटे चिरून घेतले होते ते टाकूया। पण ना आता मसाल्यात ही भाजी परतून घ्यायची। आणि आता आपण हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेतलं, त्याचं पाणी टाकूया आणि त्याला थोड्या उकळी येईस्तोपर्यंत, वांगे बटाटे शिजेस्तोपर्यंत, आणि याच्यात आता आपण वरतून गरम मसाला टाकूया। हा गरम मसाला आणि त्याच्यावर झाकण ठेवून वांगे बटाटे शिजेस्तोपर्यंत आपण झटपट होणारी अशी आपली वांगे बटाट्याची भाजी रेडी आहे। आपण आता ती प्लेटमध्ये काढूया। छान त्याला तवंग सुटला आहे आणि झटपट होते आणि फार टेस्टी होते। तुम्हाला जास्त मेहनत न करता, ही वेळ नसेल तर तुम्ही ही भाजी पटकन होणारी करू शकता। तर आपण प्लेटमध्ये काढूया। झटपट होणारी वांगे बटाटा रस्सा भाजी, वेळ कमी असेल, तुम्हाला छान मसालेदार भाजी खायची इच्छा असेल तर ही झटपट होणारी भाजी आहे। पाहुणे आली की लगेच वेळ नसतो, तर तुम्ही ही करून दिली तर त्यांना आवडेल आणि मस्त खा, आनंदी राहा। आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका।